नमस्कार शेतकरी बंधू. शेतकरी संवाद समाधान मुंडे यूट्यूब चॅनलला प्रथम भेट दिलं तर मी तुमचा आभार मानतो. मी आज केशर आंबा या प्लॉटवर आलेलो आहे आणि हा जो प्लॉट केशर आंब्याचा आहे तो ह्या प्लॉटला 2 वर्ष कंप्लीट होऊन आता 3रं वर्ष चालू आहे आणि आपल्याला गेल्या वर्षी पण ह्या झाडामध्ये उत्पन्न निघलेलंच आहे आणि ह्या वर्षी पण ह्या झाडामध्ये उत्पन्न चांगल्या प्रकारे आहे. आणि केशर आंबा ओरिजिनलच आहे का डुप्लिकेट आहे किंवा ते आंबा कसा दिसतो आणि त्याची साईज वगैरे कशी आहे हेच फक्त मला ह्या व्हिडिओद्वारे तुम्हाला दाखवून द्यायचं आहे. आणि आपली परिपूर्ण लागवडीपासून ते काढणीपर्यंत पण ह्यांना पूर्ण मार्गदर्शन आपण दिलेलंच आहे. तर आपली लागवड ह्याने 2 वर्षाखाली कंप्लीट करून आता ही 3रं वर्ष जे चालू आहे ते तर हे पूर्ण केशर आंबा आहे. आणि हा केशर आंबा जो आहे तो पूर्ण कोकणातनं आणलेली रोप आहेत. हे म्हणजे कोकण केशर आंबा म्हटलं तरी चालेल. तर तुम्ही ही फळं पाहू शकता कशा प्रकारे आहे ते. एकदम जवळ घेतो तुम्हाला फळं एकदम खाली असे आणि झाडाची उंची पण खालच्या खाली असल्यामुळं आणि खालाची खोड पण पाहू शकता खालच्या साईडला असल्यामुळं ह्याची फळं पण काही वरी आणि खाली पण चांगली लागलेली आहे. आता हे जर फळ बघितलं तर तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे फळ आहे ते. तर ह्या फळाला जर आपण आता ही पूर्ण चकाकीमध्ये आहे, ह्याला जर आपण शायनिंग जर ह्याची केली हातानं तर बघा ही शायनिंग कशी होती पहा, समजते हे जे पूर्ण नॅचरली ह्याला शायनिंग वगैरे खूप छान आहे आणि अशा प्रकारे ह्याला फळ आहे. तर हे जे फळ आहे ते आता सध्या कच्चं फळ आहे, मॅच्युरिटी झालेलं नाही. तर ह्याच्यातलं एक थोडंसं कच्चं फळ मी एक तोडलेलं आहे, ते एक थोडा एक घास पण खाऊन बघतो कच्चं फळ पण जरा कसं लागतं ते. आता कच्चं जर फळ काढलं पूर्ण आंबट नाही म्हणजे थोडंसं गोडीला आलेलं आहे. तर आता जर ह्याची गोडी चालू असेल तर हे पिकल्यानंतर एक नंबर अशी ह्याची परिपक्व अशी एकदम चांगली गोडी तयार होणार आहे. अशा पद्धतीचं गोडी आणि एक नंबर क्वालिटीची फळं आपल्याकडं आहेत आणि आंबाही खूप छान आहे. तुम्ही फळं पाहू शकता कशा प्रकारे आलेली आहे. तर अशा प्रकारे फळं केशर आंब्याची ओरिजिनल तुम्हाला खात्रीशीर भेटण्यासाठी असणारी ओरिजिनल फळं आहेत. तर काही जणाला ज्यावेळेस केशर आंबा दिलं त्यावेळेस डुप्लिकेट काही रोपं लागतात. तर ते डुप्लिकेट रोपं लागून हे मी परिपूर्ण असं पहिल्यापासूनच लक्ष देतो असतो. आणि त्याच पद्धतीनं अशा पद्धतीनं आपलून दिलेली आपल्या नर्सरीतून ह्यांना जे काही रोपं गेले तर त्या रोपांना हे लागलेली फळे आहेत. तर तुम्हाला ह्या फळांबद्दल किंवा रोपांबद्दल किंवा तुम्हाला आणखीन ह्याची पूर्ण कन्सल्टिंग पाहिजे असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता. श्री तुळजाई हायटेक नर्सरी, बार्शीकर, सांगोला. प्रोप्रायटर समाधान मुंडे. शिक्षण BSc ॲग्री MBA. आंब्यामध्ये असणार हा माझा 6 ते 7 वर्षाचा अनुभव आहे कन्सल्टिंग आणि पूर्ण मार्गदर्शनामध्ये. त्याच पद्धतीने आंब्यामध्ये तुम्हाला त्याचा बहार कसा धरला जातो, त्याची लागवड कशी केली जाते, त्याची लागवड कधी केली पाहिजे, या सगळ्या माहितीचं पूर्ण तुम्हाला शेड्यूल दिलं जाईल आणि त्या शेड्यूलनुसार तुम्हाला सगळं व्यवस्थित ते निराकरण केलं जाईल. आता तुम्ही बॅक साईडला पण पाहू इकडं झाडे पण पाहू शकता कशी मोठी झालेली आहेत. तर अशा पद्धतीने ही झाडे आपण मोठी झालेली आहेत. त्याचं खोडे पाहू शकता खालच्या साईडनं आपण मॅच्युरिटी केलेली आहे आणि त्यानंच पूर्ण निगा राखूनच आपण ही अशा क्वालिटीमध्ये आपण रोपं देतो. आणि हा केशर आंबाच हा खात्रीशीर आहे हेच फक्त मला तुम्हाला सांगून द्यायचं आहे. आणि चांगली खात्रीशीर रोपं घेण्यासाठी तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता. श्री तुळजाई हायटेक नर्सरी, बार्शीकर. नंबर 820 822 1007 या नंबरवर तुम्ही संपर्क करा. अधिक माहितीसाठी तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला भेट द्या. शेतकरी संवाद समाधान मुंडे ह्या यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. व आणखीन व्हिडिओ आवडले असेल किंवा ह्याच्यापेक्षा काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मला चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा व आपल्या व्हिडिओ पुढील तुमच्या शेतकरी मित्रांना पाठवा. धन्यवाद.